नमस्कार. आज मी प्राध्यापक MP पाटील सरांच्या गीता ज्ञानेश्वरी इहवादी दृष्टिकोन या पुस्तकातील ज्ञानेश्वरी आणि विश्वब्रह्म संकल्पना या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 6 भागांपैकी 6वा भाग वाचतोय. 371 ते 380 या ओव्यांमध्ये ब्रह्मभक्ती म्हणजे विश्वभक्तीच हे पटवीत असताना दोहोंची एकरूपता, एकजीवता, अद्वैतता, रत्नी किळा ओम जैसा, द्रवपणची नीर, अवकाशूची अंबर, गोडी तेची साकर, वन्नी तेची जाळ, अशा एकपेशी एकजीव रूपक दृष्टांतातून सांगत विश्वापेक्षा अन्य ब्रह्म नाही हे एका निर्विवाद दृष्टांताने मनोमनी ठसवले जाते. तैसे विश्व येणे नावे, हे मी चीपय आघवे, आता चंद्रबिंब सोलावे, न लगे चेवी. दृष्टांत चपखल आहे. विश्व म्हणजे मीच, ब्रह्मच. चंद्राचे स्वरूप कळण्यासाठी चंद्रबिंब सोलावे लागत नाही. त्या चंद्रबिंबातच चंद्र असतो. चंद्रबिंबापलीकडे चंद्र नसतो. तसेच विश्वातच ब्रह्म असते. विश्व सोलून ब्रह्म पाहावे लागत नाही. विश्वापलीकडे ब्रह्म नसते. पुढे हिमवंत, थिनले मोडिले धृत, सुवर्ण कंकण असे एकरूपतेचे दृष्टांत देत देत विश्वब्रह्माची एकरूपता पटवीत विश्वाबाहेर ब्रह्म नाहीच असे खणखणीत अस्थिपक्षी विधान येते. म्हणून विश्वपण जावे, मग माते घेयावे, तैसा नव्हे आघवे, सकट चीनी. अर्थ स्पष्टच. प्रथम विश्वभावना गेली पाहिजे, नंतर माझा, ब्रह्माचा स्वीकार व्हावा असे मुळीच नाही. हे सर्व विश्व म्हणजे मी, ब्रह्म आहे. या विश्वाच्या बाहेर जाऊन माझा, ब्रह्माचा शोध करावा असे मुळीच नाही. अशा ठिकाणी खरे म्हणजे दुसरे ब्रह्म नाहीच. विश्व हेच सर्वस्व हा तुमचा आमचा प्रत्यक्ष अनुभवच ही संहिता सांगत असते असेच वाटत राहते. असे करीत असताना तीमधील आवेश, अभिनिवेश, ठणठणीतपणा, ठसठशीतपणा एवढा असतो की समोरील श्रोत्यांनी, वाचकांनी तेवढेच स्वीकारावे अशी घनगच्च परिणाम सिद्धी या ठिकाणी दिसून येते. या चिंतनशील वक्तृत्वपूर्ण काव्योक्तीची ही एक खास रसिकसापेक्ष विशिष्टता. वरील सर्व आधारांसहित समोर आलेले ज्ञानेश्वरीच्या संहितेतील विश्वब्रह्म हे प्रमेय जडवादी मर्मदृष्टी स्वीकारलेल्या प्रतिपादित इहवादी अन्वयार्थाला कितीतरी जवळचे आहे असे पटू लागते. कारण ज्ञानेश्वरीच्या संहितेत आढळणारा मी किंवा ते परब्रह्म या विश्वाबाहेर कुठेतरी आकाशात नसून या आकारित विश्वातच आहे असे पदोपदी जाणवत राहते. किंबहुना त्या मीचे, ब्रह्मचे विश्व अस्तित्वाखेरीजचे अस्तित्व केवळ काल्पनिक, हायपोथेटिक ठरते. ते एक नसलेले केवळ एक गृहीत काल्पनिक एवढेच उरते. ज्ञानेश्वरी संहितेतील अनादि विश्वरचना. प्रस्तुत विषयाच्या शोधाच्या प्रवासाचा शेवटला टप्पा छोटासा पण महत्त्वपूर्ण. कारण वरील ब मधील 4ही भूमिकांच्या पलीकडली भारतीय जडवादी दर्शनातील विश्व अस्तित्वाची आणि विश्वनिर्मितीची भूमिका ज्ञानेश्वरीच्या संहितेत प्रारंभीच स्वीकारलेली दिसते. ज्ञानेश्वरी संहितेच्या दुसऱ्याच तत्वप्रतिपादक अशा पहिल्याच अध्यायातील विश्वाचे अस्तित्व आणि विश्वाची निर्मिती याबाबतची खालील विधाने निसटली जाता कामा नये. हे अनादि विश्वरचना, हे अनादिसिद्ध आघवे, होत जात स्वभावे. म्हणजेच विश्वाची रचना अनादि आहे. हे विश्व अनादिसिद्ध आहे. ते कुणीही निर्माण केलेले नाही. त्याला निर्माण करणारे या विश्वाच्या आधी कुणीही नव्हते. ते स्वभावे सृष्टी नियमानेच आपोआप उत्पन्न होत असते व लयास जात असते. अशी अनादि विश्वाच्या अस्तित्वाबद्दलची, त्याच्यातील स्वाभाविक बदलाची, उत्पत्तीची व लयाची स्पष्ट जडवादी भूमिका ज्ञानेश्वरीची संहिता प्रारंभीच स्वीकारताना दिसते. ओझरता का होईना
पण भारतीय जडवादी दर्शनाचा हा ज्ञानेश्वरीच्या संहितेवरील स्वाभाविक स्पष्ट प्रभाव अधोरेखित झालाच पाहिजे. कदाचित नकळत किंवा अनवधानाने झाला असला तरी आणि चिदविलासवाद, मायावाद आणि अजादवाद यांचे संदर्भ मागे पुढे असले तरी वरीलप्रमाणे अगदी स्पष्ट नसले तरी 4थ्या अध्यायातही कर्माबद्दलचे विवेचन करताना येणारे विधानही उल्लेखनीय. तरी हे कर्म म्हणजे स्वभावे जेणे हा विश्वाकारू संभवे. ज्याच्या योगाने स्वभावतः आपोआप हे विश्व आकाराला येते त्याला कर्म म्हणतात, असा या अर्ध ओवी विधानाचा अर्थ. विश्व आकाराला येण्याचे हे कर्म पहिले की कृती स्वभावतः आपोआप घडणारी आहे हे येथे स्पष्ट आहे. या विश्व आकाराच्या कर्मामागे कुठल्याही चिद्ब्रह्मशक्तीचा उल्लेख झालेला येथे दिसत नाही. म्हणून या संदर्भात हेही विधान लक्षणीय मानले जावे. 8व्या अध्यायातीलही खालील ओव्यांचा उल्लेख व्हावयास हवा. तरी मूळ ते शून्य म्हणून करिता मुदुलू न दिसे आणि शेषी कारण ही काही नसे. माझी कार्यची आपैसे वाढो लागे, ऐसा करिते वीण अगोचरू, अव्यक्ती हा आकारू, निफजवी जो व्यापारू, ते या नाम कर्म. या अगोदरच्या 20व्या ओवीपासूनचे विश्वनिर्मितीचे विवेचन हे वेदांत आणि कपिल सांख्य या दर्शनांच्या आधारे केलेले असले तरी वरील ओव्यांतील मूळ शून्याचे अस्तित्व आणि कर्ता नाही, कारणही नाही आणि आपोआप होणारे कार्य हे सारे विश्व उत्पत्तीचे वर्णन जडवादी दर्शनांच्या खूप जवळ जाणारे वाटते. ज्ञानेश्वरी संहितेतील संबंधित पुरावे, त्यांचे पृथक्करण, विश्लेषण, त्या आधारे झालेले प्रतिपादन, निर्णयन लक्षात घेता 21व्या शतकाला सामोरे जाणारा विद्यार्थी, शिक्षक आणि सर्वच समाज यांच्या दृष्टीने आवश्यक अशी इहवादी अन्वयार्थ लावणारी विश्वब्रह्माची संकल्पना आणि त्या आधारे सांगितलेले इहवादी आचारमार्ग व तदनुसार येणारी इहवादी मोक्ष संकल्पना ही ज्ञानेश्वरीच्या संहितेला धरूनच आहे. ज्ञानेश्वरीच्या संहितेत तिला पुरेसा आधार आहे हे लक्षात येईल. ज्ञानेश्वरीची संहिता ही समोर वस्तुनिष्ठ प्रमाण ठेवून गीता रहस्यकार बाळ गंगाधर टिळक, भारतीय तत्त्वज्ञानकार कॉम्रेड S.G. सरदेसाई, अभ्यंकर शास्त्री आणि महत्त्वपूर्ण असे खोपेकर शास्त्री या मान्यवर ज्येष्ठ पूर्वसुरींचा मागोवा घेत फक्त विश्वब्रह्म संकल्पना अधोरेखित करून या निबंधात तिच्याकडे अंगुली निर्देश केला आहे एवढेच. ऐहिकतेलाच अग्रस्थान देत, तिला एकमेव स्थान देत, त्या अनुरोधाने थोडा वेगळा इहवादी अन्वयार्थ लावण्याचे अल्पसे नम्र प्रयत्न श्रेय फार तर माझ्याकडे आले तरी. टिपणामागील भूमिका. प्रारंभाला सांगितल्याप्रमाणे पारलौकिक जीवन, ब्रह्ममोक्ष आदी कल्पना याबद्दलच्या भाबड्या भावुकतेतून शक्य तेवढी मुक्तता व्हावी आणि मूल्याधिष्ठित ऐहिक जीवनावर श्रद्धा दृढमूल व्हावी यासाठी विश्व हेच ब्रह्म हे प्रमेय ज्ञानेश्वरीसारख्या मान्यता पावलेल्या ग्रंथाच्याच आधारे मांडणे आवश्यक वाटते. कारण या एका श्रेष्ठ ग्रंथाचा संदर्भ देत फसव्या अलंकारभारित भाषेतून भाबडी भावुकता वाढवण्याचे, अंधश्रद्धा वाढवण्याचे, दैववाद वाढवण्याचे प्रयत्न अहोरात्र चालू असतात. ते इष्ट नाही अशी माझी धारणा असल्यामुळे हा प्रपंच हेतुपूर्वक केलेला आहे. ज्ञानेश्वरीच्या संहितेत पारमार्थिक आशय असला तरी तीमध्ये इहवादी मूल्य विचारही तेवढाच तोलामोलाचा असल्याने ही मांडणी करावयाची. ज्ञानेश्वरीच्या संहितेतील विश्वाला महत्त्व हे प्रमेय मला अधिक महत्त्वाचे वाटते आणि तेच आज प्रकर्षाने मांडले गेले पाहिजे अशी माझी धारणा आहे. मृत्यूपलीकडील असलेल्या नसलेल्या ब्रह्माकडे लक्ष केंद्रित करून ऐहिकतेची व्यर्थता अशा ग्रंथांच्या आधारे सांगत बसवायचे हे थांबावयास हवे. निदान अशा विचाराला एक वेगळी वाट फोडून द्यावी या भूमिकेतून हे विवेचन केले आहे. आद्य शंकराचार्यांनाही जगन्मिथ्या या सूत्रातून विश्व म्हणजे असत,
खोटे, आभास, माया, मृगजळ, इल्युजन असे म्हणायचे नाही. तोच अर्थ स्वीकारला तर त्यांच्याच तर्कशास्त्रानुसार त्यांनी केलेली चर्चा मिथ्या, खोटी, आभास, मृगजळ ठरेल. शंकराचार्यांच्या दृष्टीने ब्रह्म हे अविनाशी चैतन्य तत्व आहे, म्हणून ब्रह्म हे वरच्या पातळीवरचे सत्य आहे असे ते मानतात. आणि विश्व हे व्यावहारिक, क्षणिक, नश्वर सत्य असल्यामुळे ते त्याला खालच्या पातळीवरचे सत्य असे मानतात आणि म्हणून ते त्याला मिथ्या म्हणतात. विश्वातील पदार्थ क्षणिक, नश्वर असतात म्हणून ते मिथ्या. तसेच विश्वातील जीवन हे असार आहे म्हणूनही त्यांच्या दृष्टीने ते मिथ्या. सत्ता, वित्त, प्रीती, कीर्ती आदी सर्व गोष्टी मिळूनही मानवाला समाधान लाभत नाही, म्हणून या विश्वातील या साऱ्या गोष्टी मिथ्या होत असा त्यांचा रोखा आहे. या संदर्भात ब्रह्मसूत्र 2.1.14 या ठिकाणी शंकराचार्यांनी दिलेली मायेची व्याख्या अधोरेखित व्हावी. सर्वज्ञ ईश्वराचा जणू काय आत्माच अशी अविद्याकल्पित नामरूपे जी त्याच्याशी, ईश्वराशी एकरूप आहेत असेही म्हणता येत नाही किंवा त्याहून भिन्न असेही म्हणता येत नाही. जो सकल संसाराची बीजभूत आहेत त्यांना श्रुतीमध्ये सर्वज्ञ ईश्वराची माया किंवा प्रकृती म्हणतात. त्यांच्या विचाराचा रोग स्पष्ट आहे. माया म्हणजे विश्वातील नामरूपे. ती सतही नाहीत व असतही नाहीत. त्यांना सत म्हणता येत नाही कारण ती टिकून राहत नाहीत आणि त्यांना असतही म्हणता येत नाही कारण ती प्रतीयमान आहेत. एकूण शंकराचार्यांनी मायावादात विश्वाला मिथ्या, खोटे, आभास असे ठरवले नाही. त्यांनी तो एक तार्किक सिद्धांत मांडला. अविनाशी, अविकारी, निर्गुण अशा ब्रह्मातून विकारी, नाशवंत, सगुण अशी विश्वाची निर्मिती कशी होणार, अशी त्यांच्यापुढे असणाऱ्या अडचणींची सोडवणूक करण्यासाठी त्यांनी मायावादाचा, विवर्तवादाचा सिद्धांत मांडला. हे जरी खरे असले तरी त्यांनी संन्यास मार्गाचे प्रतिपादन करून पारलौकिक ब्रह्मालाच अग्रगण्य स्थान देऊन विश्वब्रह्मातील कर्मयोगाकडे या विश्वातील मानवाचा एक आचार मार्ग म्हणून पाठच फिरवली. ज्ञानेश्वरीचे संहिताकार मात्र तसे करीत नाही. या विश्वात उदात्त मूल्य अधिष्ठित, उदात्त जीवन जगणारे स्थितप्रज्ञ महात्मे, निष्काम कर्मयोगी आणि जीवनप्रेमी आदर्श भक्त यांना या विश्वातील मानवी जीवन कृतार्थ वाटते आणि त्यांचे अनुकरण करणारे सामान्य जन त्यांनाही या विश्वातील मानवी जीवन कृतकृत्य वाटते. त्यांना हे विश्वजीवन असार, मिथ्या वाटत नाही अशी या ज्ञानेश्वरीच्या संहिताकारांची गृहीत अपेक्षा आहे आणि म्हणूनच ते या विश्वाला महत्त्वपूर्ण स्थान देतात आणि या विश्वब्रह्मातील कर्मयोगाला, निष्कामतेला, निग्रही व विश्वभाव भक्तीचा मधुर स्पर्श देतात आणि त्यामुळेच या संहितेमधून मानवजातीला ऐहिक मोक्षयोगाचा महामंत्र लाभतो. ज्ञानेश्वरीच्या संहितेची या संदर्भातील ही महान महात्मता होय. यानंतर त्यांनी ज्ञानेश्वरीतील विश्वस्वप्न ते विश्वसत्य संकल्पना एक दृष्टिक्षेप अशी एक सूची दिली आहे, ज्यामध्ये ब्रह्मकेंद्री मायावादी विश्वस्वप्न संकल्पना, विश्वकेंद्री विश्वब्रह्म संकल्पना, 2 चित्तविलासवाद अशा कॉलम्समध्ये अनेक ओवी संख्या आणि अध्याय संख्या दिलेल्या आहेत. तसेच पुढच्या पानावर विश्वसत्य संकल्पना एक दृष्टिक्षेप मध्ये 3 विश्वब्रह्म एकरूपता, 4 विश्वेतर ब्रह्मचे नास्तिक, केवळ विश्वकेंद्री जडवादी विश्वसत्य संकल्पना अशी ही अध्याय आणि ओव्यांची सूची दिलेली आहे. आणि त्याखाली ते म्हणतात, हा तक्ता ज्ञानेश्वरीतील ज्या ओव्यांमध्ये प्रकर्षाने संबंधित भूमिका आढळली त्या ओव्यांच्या आधारे तयार केला आहे. या लेखातही याच ओव्यांच्या संबंधित भूमिकेची साक्ष म्हणून नोंद केली आहे. किंबहुना त्याच ओव्यांच्या आधारे हा तक्ता तयार केला आहे. आणि नंतर या लेखासाठी घेतलेले संदर्भ ग्रंथ दिलेले आहेत. 1 श्री ज्ञानेश्वरांच्या वाङ्मयाभ्यासाचे दिग्दर्शन पंडित बाळाचार्य खोपेरकर. 2
श्री ज्ञानेश्वर वाङ्मयाचा सांगोपांग अभ्यास पंडित बाळाचार्य मा खुपेरकर. 3. भारतीय तत्वज्ञान कॉम्रेड S.G. सरदेसाई. 4. जडवाद अनिश्वरवाद तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी. 5. राजवाडे लेखसंग्रह V.K. राजवाडे. 6. ज्ञानेश्वरांची जीवननिष्ठा प्राध्यापक गंबा सरदार. 7. शांकर ब्रह्मसूत्र भाष्य मराठी भाषांतर भाग 1 वासुदेव शास्त्री अभ्यंकर चांदोरकर. 8. भारतीय तत्वज्ञान प्राध्यापक श्री ह दीक्षित. 9. श्री ज्ञानेश्वरांचे तत्वज्ञान डॉक्टर शन दा पेंडसे. 10. इहवाद धर्म आणि नीती प्राध्यापक श्री ह दीक्षित. 11. इहवाद संहिता शब्दरूपासाठी राजवाडे प्रत. 12. ज्ञानेश्वरी संहिता अर्थासाठी बा अ भिडे प्रत. इथे हा या प्रकरणाचा 6वा शेवटचा भाग संपवतो. धन्यवाद.